आधी गुंड पाळायचे, मग आता पोलीस संरक्षणाखाली तुम्ही जर पत्रकारांना धमकी देताय, यासाठी कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रात आहे का नाही हा प्रश्न आहे. आणि दिली का आणि कशासाठी दिली आणि देणाऱ्यांनी मग कुठल्या आधारावर दिली हे जनतेसमोर आलं पाहिजे. आणि यांची सुरक्षा व्यवस्था काढून तात्काळ घेतली पाहिजे. गेल्या 2 इथून पुढे समाजाला गोळ्या घातल्या जातील. Y+ सुरक्षा सरकारची घेऊन जर पत्रकारांना धमकी देत असतील तर मग ही धमकी पोलिसाच्या संरक्षणाखाली सरकारनं दिल्या समजायचं का? सत्ताधारी पक्षामधला आज सत्तेत गेलेत ते, मग ह्यांना पाठीशी सरकार घालतोय का? आणि पोलिसांना म्हणजे आधी काही लोक गुंड घेऊन फिरायचे, आता पोलिसांचं संरक्षण घेऊन पत्रकारांना धमकी देत असतील तर यापेक्षा वाईट परिस्थिती या राज्यात कायदा सुव्यवस्थित कुठं असू शकते का? त्यामुळं पोलीस सरकार त्यांच्या पाठीशी आहे का? यांना वाईट सुरक्षा हे कुणापासून धोका आहे म्हणून दिली, दुसऱ्याला धोका करण्यासाठी दिली, हे सरकारनं विचार करण्याची. कायदा असं सांगतो की एखाद्याला जर सुरक्षा व्यवस्था दिली असेल तर संबंधित व्यक्तीनं देखील कायद्याचं कोणतंही उल्लंघन करू नये असा नियम सांगतो. Y+ दर्जाची सुरक्षा आहे, पोलिसांसमोर धमकी देते, त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली जावी का? काय नेमकी मागणी करा? दिलीच का हा प्रश्न आहे. पहिला दिलीच कशासाठी हा प्रश्न आहे. त्यांना कुठला धोका होता का, कुठला थ्रेट होता का, तसा काही अहवाल होता का? आणि जर सुरक्षा घेऊन जर पत्रकारांना धमकी देत असतील तर सर्वसामान्य माणसाचे हाल काय असतील? आणि हे सगळं पोलीस संरक्षणाखाली चाललंय. त्यामुळे राज्य कायद्याचं आहे का? म्हणजे आधी गुंड पाळायचे, मग आता पोलीस संरक्षणाखाली तुम्ही जर पत्रकारांना धमकी देताय, यासाठी कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रात आहे का नाही हा प्रश्न आहे. आणि दिली का आणि कशासाठी दिली आणि देणाऱ्यांनी मग कुठल्या आधारावर दिली हे जनतेसमोर आलं पाहिजे. आणि यांची सुरक्षा व्यवस्था काढून तात्काळ घेतली पाहिजे. गेल्या 2 दिवसांपासून तुम्हाला अनेक प्रश्न विचारले गेले, सगळेच प्रश्न, त्यांचं म्हणणं आहे की मला कुणी प्रश्न विचारू नका, लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्नांचं उत्तरच द्यायचं नाही का? आपण ज्यावेळेस जनतेचं लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून येतो त्यावेळेस प्रत्येक मतदाराचा, प्रत्येक माणसाचा आपला अधिकार असतो की प्रश्न विचारायचा आणि प्रश्नाची उत्तर लोकप्रतिनिधी दिलीच पाहिजे. ह्यात जर प्रश्न विचारू नका सर कोण म्हणत असेल, मग ही लोकशाही आहे का नाही? तुम्ही लोकशाहीतून निवडून येता आणि तुम्ही प्रश्न विचारायचे नाही, हे चुकीचं आहे. आणि अत्यंत हा महाराष्ट्राच्या राजकारणातला अशा नेत्यांची मानसिक स्थिती बरोबर मला नाही. करून काय कॅमेरा म्हणलं स्थिती कशी आहे त्यांनाच माहित. पण परंतु आता पक्षांतर करताना त्यांची मानसिक स्थिती सरळ नसल्यामुळे अशी वक्तव्य होतात. त्याची स्थिती कशी आहे माहित नाही. मानसिक स्थितीमुळे असं करतात, सत्तेची मस्ती आहे म्हणून असं करतात हा प्रश्न. मला म्हणजे असं जर एका पोलीस संरक्षणाखाली पोलिसांच्या समक्ष पत्रकारांना धमकी जात असेल तर निश्चितच महाराष्ट्र सरकार काळजी घेईल. मला परत एकदा प्रश्न विचारायचा आहे की मी जसा उल्लेख केला, तुम्ही मागणी करणार आहात का अशा पद्धतीनं जर कायद्याचं उल्लंघन, पोलीस सुरक्षा काढून घ्यावी याबद्दलची तुम्ही मागणी करणार आहात का? सभागृहाचं कामकाज देखील सुरू आहे. 6 खासदारांची यात तर संरक्षण द्यायची मी सुरुवातीपासून विचारतोय की काय गरज होती, याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. म्हणजे यांना Y+ सुरक्षा कुठल्या गोष्टीसाठी दिली? आज पोलिसांकडे दुसरी कामं नाहीत का? मनुष्यबळ कमी आहे. एवढे बाकीचे गुन्हे एवढे वाढलेले आहेत. आपण बघतो कांदे चाकू हल्ला झाला, असे गुन्हे घडत असताना, गुन्हेगारी एवढी वाढली असताना, पोलिसांकडे पेंडन्सी तपासाची भरपूर असताना या लोकांना संरक्षण का दिलं हा मूळ प्रश्न आहे. याच्या बाबतीत सरकारने निवेदन करणं गरजेचं आहे किंवा आम्ही ह्या गोष्टीमुळं यांना संरक्षण दिलं आणि काढून दिलंच कशाला हा माझा प्रश्न आहे. काढून तर घेतलंच पाहिजे. का दिलं याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. चालेल, धन्यवाद.